नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे आपलं आवाज इंडिया मराठीच्या या विशेष बातमीपत्रात। राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजलेला असताना महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या आघाड्यांचे प्रयोग, नव्या युतींच्या चर्चा आणि जुन्या समीकरणांमध्ये बदल पाहायला मिळत आहे। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबई या महत्त्वाच्या महापालिकांकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच या निवडणुका केवळ स्थानिक सत्ता नाही तर राज्याच्या पुढच्या राजकीय दिशेचा आरसा ठरणार आहेत। या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात आधी लक्ष वेधून घेतलेली घडामोड म्हणजे ठाकरे बंधूंची युती। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी अस्मिता, स्थानिक ओळख आणि भावनिक मुद्दे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेले दिसत आहेत। विशेषतः मुंबई महापालिकेवर या युतीचा मोठा परिणाम होऊ शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय। त्याच वेळी महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही अशाही चर्चा आहेत। भाजप आणि शिंदे शिवसेनेत जागा वाटपावरून पुणे, नवी मुंबई सारख्या ठिकाणी नाराजीचे सूर उमटलेले दिसतात। काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे तर काही ठिकाणी नेतृत्वांमधील समन्वयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटांबाबत महत्त्वाची हालचाल सुरू असल्याची चर्चा आहे। अजित पवार गटाकडून काही महापालिकांमध्ये महाविकास आघाडीसोबत जाण्याची चाचपणी सुरू असल्याचं बोललं जातंय, विशेषतः नाशिक आणि पुण्यात। त्याच वेळी शरद पवार गटाशी पुन्हा जवळीक वाढवण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। जर असं घडलं तर राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो। काँग्रेस पक्षही काही ठिकाणी नवे प्रयोग करत असल्याचं दिसतंय। नाशिकमध्ये मनसेसोबत युतीची शक्यता, पुण्यात ठाकरे बंधूंसोबत समन्वय आणि पक्षात होत असलेले पक्षप्रवेश यामुळे काँग्रेस आपली भूमिका पुन्हा ठरवत असल्याचं चित्र आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये असलेली अस्वस्थता पाहता काही प्रादेशिक आणि मध्यम पक्ष एकत्र येऊन वेगळा पर्याय उभा करतील का यावर देखील चर्चा सुरू आहेत। दरम्यान नवी मुंबई महापालिका निवडणूकही यावेळी विशेष लक्षवेधी ठरणार आहे। गणेश नाईक, एकनाथ शिंदे आणि मंदा म्हात्रे यांच्यातील राजकीय समीकरण तसेच भाजप शिवसेना समन्वय या निवडणुकीचा निकाल ठरवणारे घटक असतील। तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाला मिळणारी संभाव्य साथही या गणितात महत्त्वाची ठरू शकते। नवी मुंबईतील नागरी प्रश्न, भूमिपुत्रांचा मुद्दा, पुनर्विकास, पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापन हेही निवडणुकीचे महत्त्वाचे मुद्दे असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच पाहता राज्यातील महापालिका निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नसून त्या नेतृत्व, ओळख, आघाड्या आणि सत्ता संतुलन यांचा कस पाहणाऱ्या ठरणार अशी सध्या राजकीय वर्तुळात परिस्थिती आहे। पुढील काही आठवड्यात कोण कुणासोबत जातं, कोण कुणापासून दूर जातं आणि कोण नवा पर्याय उभा करतो यावरच राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे। अशाच अपडेटसाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।